जय जिजाऊ, जय शिवराय. तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे की आम्हाला आरक्षण मिळणार का? तर मित्रांनो, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणानं सांगतो की आपल्याला आरक्षण मिळणार. परंतु काही बाबी आपण त्या बाबतीत समजून घेतल्या पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी जे काही आरक्षणासाठी उपोषण केलं, मोठ्या महासभा घेतल्या, तर त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या काही कुणबी लोकांच्या ज्या नोंदी आहेत, त्या नोंदीवरून मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा, ही प्रमुख मागणी त्यांची होती. आणि ती मागणी सरकारने मान्य सुद्धा केलेली आहे की ज्याच्या नोंदी आहेत त्या नोंदीवरून जर त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र जर त्यांना मिळत असेल तर त्याचा समावेश सरकार या ओबीसी मध्ये करत आहे आणि त्याचा लाभ त्यांना घेता येईल. परंतु ज्या वेळेस या कार्याला सुरुवात झाली, नोंदी पडताळणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू झाली आणि मग आपल्याला असं दिसून आलं की सर्वच मराठ्यांच्या नोंदी काही तिथं ओबीसी म्हणून किंवा कुणबी म्हणून लागलेल्या नाहीत. सरकारनं असं सांगितलं की जर नोंद कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी नुसतं कुणबी असं जरी नोंद असेल तरी सुद्धा त्याला आपलं प्रमाणपत्र देता येतं. परंतु जरांगे पाटील साहेबांची मागणी आहे की आपल्याला सरसकट सर्व मराठ्यांना हे आरक्षण मिळालं पाहिजे. मग जर आतापर्यंत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 27 लाख नोंदी सापडल्याच्या असं आपल्याला कळतंय की 27 लाख लोकांना या नोंदी मिळालेल्या आहेत. तर त्यांना तर प्रमाणपत्र मिळणारच आहे. प्रमाणपत्र कसं मिळणार आहे? तर त्यांची जी वंशावळ आहे 1967च्या अगोदर जर काही पुरावे आहेत सरकारचे, उदाहरणार्थ जन्म नोंदणी प्रमाणपत्र असेल, खासरा पाणी असेल, जन्म मृत्यूची नोंद असेल, त्यात सातबारा नोंदवही असेल, तर याच्यामध्ये असे काही जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये जर मराठा कुणबी मराठा किंवा नुसतं कुणबी जर नोंद लागली असेल तर त्यांच्या पुढची जी वंशावळ आहे तर त्यांना हे प्रमाणपत्र मिळू शकतं आणि त्यांचा समावेश ओबीसीत होऊ शकतो. आता 27 लाख मिळालेत. मराठ्यांची संख्या तर जवळपास माझ्या मते महाराष्ट्रामध्ये 4-4.5 कोटी आहे. मग त्यांचं कसं? तर सकल मराठा समाजाची गरजवंताची मागणी आहे की सर्वांनाच हे सरसकट प्रमाणपत्र द्यावं. परंतु अजूनही सर्वांच्या मनात संभ्रम अवस्था आहे की सर्वांना मिळणार का? तर सर्वांना जर मिळायचं जर झालं असेल तर राज्य सरकारला हा अधिकार आहे की त्यांनी नोंदी तपासल्या पाहिजेत, आणखी काही नोंदी तपासल्या पाहिजेत. जसं की निजामकालीन पुरावे आहेत तर त्याच्यामध्ये पूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून उल्लेख आहे. त्याच पद्धतीनं औरंगजेबाचे जे काही त्या इतिहासकालीन जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सकल मराठा समाजाला कुणबी म्हणलेला आहे. शिवकालीन पुराव्यामध्ये सुद्धा जो शेती करतो, जो कसतो, त्याला कुणबी म्हणून नोंद आपल्याला आढळून येते. तर हे जर पुरावे जर ग्राह्य जर धरले तर आपल्याला सरसकट आरक्षण मिळू शकतं. परंतु अडचण अशी आहे की ते पुरावे यांनी राज्य सरकारने ग्राह्य धरले पाहिजे. पहिल्यांदाच माझ्या मते की सरसकट देऊया. जी मागणी आपली होती सरसकटची ती त्यांनी 24 डिसेंबर पर्यंतची जी मुदत आहे ती मुदत मागून घेतली आणि त्याच्यानंतर ठरवू असं त्यांनी सांगितलं. आणि आता तर सरकारनं माजी न्यायमूर्ती निरगुडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा मागासवर्ग आयोग नेमलेला आहे आणि त्यांचं काम युद्धपातळीवर चालू आहे की पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जातीचं सर्वेक्षण करायचं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जातीचं मागासलेपण, त्याच्यामध्ये आर्थिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण आणि राजकीय मागासलेपण ह्या 3 गोष्टी त्यात तपासून पाहणार आहेत. जर आपण
मागच्या मागासवर्ग आयोगाचा जर आपण रिपोर्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या आणि मग ज्या सुप्रीम कोर्टात आमचं आरक्षण गेलं तर त्या त्रुटीमुळं ते टिकलेलं नाही. तर या मागासवर्गीय आयोगानं ज्या काही त्रुटी आहेत त्याचा सुद्धा त्यांनी अभ्यास करून त्या त्रुटीची पूर्तता त्यांनी केली पाहिजे आणि जे काही सुप्रीम कोर्टाचे नॉर्म्स आहेत ज्याने की आरक्षण आपलं गेलं तर त्या नॉर्म्सची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि ते निश्चितपणानं होईल. केव्हा होईल तर ज्यावेळेस या मागासवर्गीय आयोगानं व्यवस्थितरित्या सर्वेक्षण केलं तर पूर्ण दुसरा जो समाज आहे मराठा समाज सोडून तो म्हणतो की मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे. कारण काय आतापर्यंत इतके मुख्यमंत्री झाले, इतके आमदार त्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमदार आहेत, परंतु एखाद्या समाजाचं मागासलेपण ठरविण्यासाठी सामाजिक किंवा शैक्षणिक प्रातिनिधिक स्वरूपातल्या ज्या गोष्टी आहेत त्या ग्राह्य धरणं योग्य नाही. कारण काय मराठा समाज माझ्या मते 32 ते 33% मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांच्या प्रमाणामध्ये जर आपण विचार केला तर 15 ते 20% लोक प्रगत आहेत. म्हणजेच माझ्या मते क्रीमी लेअरची मर्यादा त्यांनी ओलांडलेली आहे. आर्थिक बाबतीमध्ये जर विचार केला तर म्हणजे त्यांना आरक्षणाचा काही लाभच मिळणार नाही. ज्यांनी क्रीमी लेअरची मर्यादा ओलांडली त्यांना आरक्षणाचा लाभ कुठलाही मिळू शकत नाही. ही गोष्ट ठरलेली आहे. उरलेला जो समाज आहे तर त्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि ते जे सर्वेक्षण आहे ते वास्तव पद्धतीनं झालं पाहिजे. खरंच जर खालच्या तळागाळातल्या मराठा समाजाची जर परिस्थिती पाहिली तर इतकी भीषण परिस्थिती आहे की आम्ही शिक्षण सुद्धा व्यवस्थित घेऊ शकत नाही. काही काही तर अशी कुटुंब आहेत की ज्यांना आपल्या दररोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ही कसरत करावी लागते. तर अशी परिस्थिती समाजामध्ये आहे. या खालच्या घटकाचा पारदर्शक प्रमाणे विचार जर झाला तरच आपल्याला योग्य ते पुरावे, योग्य त्या नोंदी आपल्याला सर्वांना या मागासवर्गीय आयोगाला मिळणार आहेत. त्याच्यासाठी आपल्या समाजामधील कायदेतज्ञ आहेत ते सुद्धा प्रयत्न करत आहेत. ते सुद्धा पुरावे सादर करतील. त्यांनी जी काही माहिती जी गोळा केलेली आहे, डाटा गोळा केलेला आहे ते सुद्धा त्यांनी या मागासवर्गीय आयोगाने विचारात घेतल्या पाहिजे आणि या सर्व बाबी जर तपासून व्यवस्थितरित्या पाहिल्या तर निश्चितपणानं आपल्या सरसकट आरक्षण मिळू शकतं. कोर्टात जरी गेलं तर ते तिथं टिकेल. पण कोर्टाचं माहीत आहे की आपल्याला की 50% आरक्षणाची मर्यादा आहे. जर 50% जरी मर्यादा असली तरी अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे अशी परिस्थिती आहे की खरंच तो समाज एकदम मागासलेला आहे. सामाजिकरित्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या खरंच जर मागासलेला असेल आणि त्यांना गरजच आहे की आरक्षण दिल्याशिवाय त्यांची प्रगती होणे या समाजाच्या जो सुधारलेला पुढारलेला समाज आहे त्या समाजाबरोबर आणण्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे असं जर दिसून आलं तर आपल्याला आरक्षण मिळणं अवघड नाही आहे. परंतु हे काम खूप पारदर्शकरित्या झालं पाहिजे आणि मग त्यावेळेस जे आरक्षण आहे ते आपल्याला मिळणारं आरक्षण हे टिकाऊ असणार आहे आणि ते कायद्याच्या चौकटीत निश्चित बसणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या सर्वांना होणार आहे. तर आपण संभ्रम सर्वांच्या डोक्यात आहे की कुठल्या पद्धतीनं हे आरक्षण आपल्याला मिळू शकतं आणि कसं टिकू शकतं. तर ह्या काही बाबी आहेत त्याचा विचार नक्की झाला पाहिजे आणि त्याच्यामुळं जे काही मिळणारं आरक्षण आहे ते आपल्याला टिकणारं संविधानाच्या चौकटीत बसणारं आरक्षण आपल्याला मिळेल. परंतु काही समाज घटक जो आहे तो त्याला विरोध करतोय. परंतु आपणही आपल्या पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचं आरक्षण टिकवण्यासाठी ते प्रयत्न करणार. कारण काय तर आरक्षणाची मर्यादा वाढवता येते परंतु ती अपवादात्मक परिस्थिती जी आहे तिचा विचार सुप्रीम कोर्टानं केला पाहिजे आणि मग आपल्याला आरक्षणाची मर्यादा वाढवून मिळू शकते. जसं की बिहारमध्ये आहे, बिहारचा पॅटर्न राबवणार आहे. जर तोच पॅटर्न जर महाराष्ट्रात जर राबला तर आपल्याला निश्चितपणानं 62% पुढचं जे आरक्षण आहे ते वाढवून मिळून आपल्याला दुसरा प्रवर्ग निर्माण करून सुद्धा आरक्षण मिळू शकतं. तर
आरक्षण आपल्याला 2-3 पद्धतीनं हे मिळू शकतं. फक्त जी इथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं जर व्यवस्थितरित्या जर काम केलं तर आपल्याला निश्चितपणाने आरक्षण मिळू शकतं. धन्यवाद. जय जय जोते.